नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये मी विनोद पवार आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, कालचा झालेला गट क मुख्य परीक्षेचा पेपर 2 चं विश्लेषण करतोय. आता आपण इतिहास हा सेक्शन घेतला. इतिहास या सेक्शन मध्ये एकूण 10 प्रश्न विचारलेले होते आणि 10 पैकी 7 हे एकदम सोपे प्रश्न होते, 3 हे मध्यम स्वरूपाचे प्रश्न होते. एकही मला कठीण प्रश्न वाटला नाही. कमेंट मध्ये तुमचा स्कोर 10 पैकी किती येतो इतिहासचा हे तुम्ही नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरून. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न इतिहासाचा. नारायण ग चंदावरकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेस स्थापनेच्या अधिवेशनाला नारायण चंदावरकर उपस्थित राहिले. दुसरं विधान दिले, नारायण चंदावरकर यांच्या मते हिंदुस्थानाच्या वाढत्या दारिद्र्याचे कारण वाढती लोकसंख्या आहे. नाही, त्यावेळेस लोकसंख्या वाढीचा दर खूप कमी होता. हे चुकीचं आहे. नारायण चंदावरकर यांनी 1989च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिश सरकारच्या वाढत्या लष्करी खर्चावर टीका केली. हे बरोबर आहे. आणि नारायण चंदावरकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवलेले आहे. आता काय की कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं, तिसरं आणि चौथं विधान बरोबर आहे. हे त्यांनी वाढती लोकसंख्या वर टीका केली, हे चुकीचं आहे. चुकीचे, कारण नारायण चंदावरकर हे इतर मवाळ नेत्याप्रमाणेच भारताच्या दारिद्र्यासाठी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाला जबाबदार धरत होते, वाढत्या लोकसंख्येला नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, दुसरा इतिहासाचा. 1918 फेब्रुवारीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या निमंत्रणावरून अखिल भारतीय हिंदू परिषदेस हजर राहण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण गेले? लोकमान्य टिळक, विदा सावरकर, कुर्तकोटी, डॉक्टर कुर्तकोटी, नारायणमूर्ती रानडे. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर कुर्तकोटी. करवीर विद्यापीठाचे शंकराचार्य असलेले डॉक्टर कुर्तकोटी हे हिंदू महासभा चळवळीचे एक प्रमुख नेते आणि त्यांनी 1918च्या अलाहाबाद येथील अखिल भारतीय हिंदू परिषदेत सक्रिय सहभाग घेतलेला होता. लोकमान्य टिळक हे या काळात सक्रिय राजकारणात असले तरी या विशिष्ट परिषदेला उपस्थित असल्याचा ठोस पुरावा नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे 1911 ते 1921 या काळात अंदमानच्या तुरुंगात होते, त्यामुळे या परिषदेला ते उपस्थित राहू शकत नव्हते. न्यायमूर्ती रानडे यांचे निधन 1901 मध्ये झाले होते, त्यामुळे 1918च्या परिषदेला उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्याच्यानंतर भाऊ महाजन यांनी खालील वर्तमानपत्रे सुरू केली. कुठली वर्तमानपत्र सुरू केली? शतपत्रे, ज्ञानोदय व ज्ञानप्रकाश, ज्ञानदर्शन, धूमकेतू व प्रभाकर, ज्ञानदर्शन व इंदुप्रकाश, धूमकेतू, ज्ञानप्रकाश व प्रभाकर. तर भाऊ महाजन यांनी कुठलं वर्तपत्र सुरू केलेली होती? वर्तमानपत्रे ज्ञानदर्शन, धूमकेतू व प्रभाकर हे त्यांनी सुरू केलेले होते. तर त्यामध्ये भाऊ महाजन यांनाच गोविंद विठ्ठल कुंटे म्हणून ओळखले जायचे. यांनी प्रभाकर हे वर्तपत्र सुरू केलं, धूमकेतू हे साप्ताहिक आणि ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू करून मराठी पत्रकारितेमध्ये मोलाची भर घातलेली होती. लक्षात राहू द्या, असू द्या. प्रभाकर हे वर्तपत्र होतं, धूमकेतू हे साप्ताहिक होतं आणि ज्ञानदर्शन हे त्रैमासिक होतं. आणि भाऊ महाजन याच्यावरती यांचं मूळ नाव काय होतं? गोपील विठ्ठल कुंटे. ठीक आहे. आता शतपत्रे ही लोकहितवादी ची पत्रे होती. लोकहितवादीचं पूर्ण नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मला. तर ज्ञानोदय हे वर्तपत्र रेव्हरंड व्हॅलेंटाईन यांनी सुरू केले. प्रभाग आणि इंदुप्रकाश हे वर्तपत्र न्यायमूर्ती रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणी सुरू केलं होतं? विष्णू शास्त्री पंडित यांनी. आणि ज्ञानप्रकाश हे वर्तपत्र कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केलेलं होतं. त्यानंतर 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुणाच्या अध्यक्षतेखाली भरले? मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, श्रीपाद अमृत डांगे, केशवराव जोगळेकर.
तर योग्य उत्तर आहे लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियनचे पहिले अधिवेशन भरलेले होते. भारतातील कामगार चळवळीला संघटित स्वरूप देण्यासाठी स्थापन केलेलं कुठलं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक त्या मुंबईतील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद लाला लजपत राय यांनी भूषवलेले आहे. तर मोतीलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक प्रमुख नेते आणि त्यांनी दोनदा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. 1919 अमृतसर आणि दुसरं एक ग्रामीण अधिवेशन होतं ते कुठलं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता श्रीपाद अमृत डांगे यांनी भारतातील साम्यवादी चळवळीचे संस्थापक सदस्य होते आणि त्यांनी पुढे आयटकचे नेतृत्व केले. केशवराव जोगळेकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख साम्यवादी नेते आणि कामगार चळवळीचे कार्यकर्ते होते. 21 मार्च 1920 रोजी कागल जहागिरीतल्या माणगाव येथील भरलेल्या परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता. आबासाहेब दादगोंडा पाटील, दादासाहेब गायकवाड, तुकाराम गणेशचारे आणि गंगाराम कांबळे. तर आय थिंक दादासाहेब गायकवाड बरोबर. दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरचे एक निष्ठावंत सहकारी होते, परंतु त्यांच्या सक्रिय राजकीय प्रवास 1920 नंतर सुरू झाला आणि ते माणगाव परिषदेच्या आयोजकापैकी नव्हते. आबासाहेब दानगोंडा पाटील हे माणगाव परिषदेचे एक प्रमुख स्थानिक आयोजक होते. तुकाराम गणेशाचार्य हे सुद्धा या परिषदेशी संबंधित एक महत्वाचे स्थानिक कार्यकर्ते होते आणि गंगाराम कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे जवळचे सहकारी होते आणि त्यांनी परिषदेच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. कोणी बजावली नव्हती? दादासाहेब गायकवाड. पुढे ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्ह्यातल्या उंबरगाव, डहाणू, पालघर, जव्हार संस्थानाच्या भागात कोणत्या आदिवासी जमातीची वस्ती अधिक होती? कोकणा आदिवासी जमात, महादेव कोळी, वारली, भिल्ल. तर वारली ही उमरगाव, डहाणू, पालघर, जव्हार संस्थानाच्या भागात आदिवासीची वस्ती इथे वारलीची या जमातीची अधिक होती, आदिवासी जमातीची. ठीक आहे. पालघर जिल्हा पूर्वीचा अर्थातच ठाणे जिल्ह्याचा भाग हा ऐतिहासिक दृष्ट्या वारली या आदिवासी जमातीचे मुख्य वस्तीस्थान राहील आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकलेसाठी जगभर ओळखली जाते. त्यांची चित्रशैली कुठली ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आता कोकणा आदिवासी जमात ही प्रामुख्याने जमात नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आढळते. त्यानंतर महादेव कोळी ही आदिवासी जमात सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्यानंतर भिल्ल ही महाराष्ट्रात सर्वात मोठी आदिवासी जमात आहे, लक्षात असू द्या. ती प्रामुख्याने नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्याच्या भागामध्ये वसलेली आहे. त्याच्यानंतर पुढील घटनाची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करायची आहे. मुंबईतील गिरणी कामगाराची संघटना, पहिला फॅक्टरी कायदा, कामगार हितवर्धक सभा स्थापन करण्यात आली आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना. तर योग्य घटनाक्रम हा राहील की पहिला फॅक्टरी कायदा जो की 1881 ला झाला, बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना जी की 1884 ला झाली, कामगार हितवर्धक सभेची स्थापना जी 1909 मध्ये झाली आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना जी 1920 असा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजेच पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 1. पुढे यावरच मी प्रश्न विचारलेला होता, काही ना लक्षात आला असेल. ठीक आहे. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सरचिटणीस कोण होते? शंकरराव देव, धनाजी नाना चौधरी, बाळकृष्ण चिंतामण लागू, जवाहरलाल नेहरू. तर फैजपूर अधिवेशनाचे स्वागत समितीचे सरचिटणीस हे धनाजी नाना चौधरी होते. 1936 मध्ये ग्रामीण भागात भरलेले पहिले काँग्रेसचे अधिवेशन अर्थातच फैजपूर अधिवेशन. स्वागत समितीची या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सरचिटणीस म्हणून धनाजी नाना चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. शंकरराव देव हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अधिवेशनाच्या
आयोजनात नेतृत्व केले. बाळकृष्ण चिंतामण लागू हे फैजपूर अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सदस्य होते, अध्यक्ष नव्हते, सरचिटणीस नव्हते. ठीक आहे. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू हे फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे कोण होते? अध्यक्ष होते. ठीक आहे. आता पुढे 1945 मध्ये आझाद दल ही भूमिगत कार्यकर्त्याची लष्करी संघटना कोणी उभारली? नागनाथ नायकवडी, यशवंतराव चव्हाण, नाना पाटील आणि बापूसाहेब लाड. तर नागनाथ नायकवडी यांनी आझाद दल ही भूमिगत कार्यकर्त्याची लष्करी संघटना उभारलेली होती. क्रांतीवीर नागनाथ अण्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागनाथ नायकवडी यांनी साताऱ्यातील प्रति सरकारची सशस्त्र शाखा म्हणून आझाद दलाची स्थापना केली होती. यशवंतराव चव्हाण हे प्रति सरकार चळवळीचे एक महत्वाचे नेते होते, पण त्यांनी आझाद दल ही संघटना उभारली नव्हती. नाना पाटील हे प्रति सरकार चळवळीचे प्रमुख नेते होते, त्यांना क्रांती सिंह म्हणून ओळखले जाते, लक्षात असू द्या. बापूसाहेब लाड हे सुद्धा प्रति सरकार चळवळीचे एक महत्वाचे नेते आणि स्वातंत्र्य सेनानी होते. त्यानंतर सार्वजनिक सभा या नामवंत सभेचे किंवा संस्थेचे 24 सप्टेंबर 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला? संस्थेने 24 सप्टेंबर 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला? न्यायमूर्ती रानडे, छत्रपती शाहू, महात्मा फुले, लोकमान्य टिळक. तर छत्रपती शाहू यांचा सत्कार सार्वजनिक सभेने 24 सप्टेंबर 1894 पुणे येथे केला होता. आपल्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचा पुणे सार्वजनिक सभेने 24 सप्टेंबर 1894 रोजी सत्कार केला, जो राष्ट्रवादी चळवळ आणि संस्थाने यांच्यातील संबंधासाठी एक महत्वाचा क्षण होता. न्यायमूर्ती रानडे हे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य होते, त्यामुळे त्यांचा सत्कार होण्याचा प्रसंग वेगळा असणार आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन 1890 मध्ये झाले होते, त्यामुळे 1894 मध्ये त्यांचा सत्कार होणे शक्य नाही. लोकमान्य टिळक या काळात लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक सभेवर प्रभाव होता, ते सत्कार करणारे होते, सत्कार मूर्ती नव्हते. अशा प्रकारे 10 प्रश्न हे इतिहासावरचे होते. तुमचा कमेंट मध्ये स्कोर नोंदवायचा आहे, किती आहे आपण बघूयात. 7 पैकी किमान 7 कोणाचे, तर 7 पैकी कमी कोणाचे आलेत हे लक्षात यायला पाहिजेत. किमान 10 पैकी 7 इतिहासात पडलेच पाहिजेत. 10 पैकी 10 आले तर खूप छानच आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि भेटूयात पुढच्या सेक्शनमध्ये लवकरच. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये जी काही एक लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, तिथूनही तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता.